की महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी 18,000 महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय विद्यार्थी विरोधी असून सामान्य माणसांनी जर मराठी शाळा बंद पडल्या तर त्यांनी शिकावं कुठं, हा गंभीर प्रश्न आज जनसामान्यापुढे ठेपलेला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षणाची चळवळ चालू केली, त्यांनी सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी संघर्ष केला. आज त्याच महाराष्ट्रामध्ये मात्र हे महाराष्ट्राचे जे फडणवीस सरकार आहे ते सरकार मराठी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेत आहे तो निर्णय आम्हाला मान्य नाही आहे. म्हणून आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आमची मागणी आहे की शासनाने जो 18,000 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनद्वारे आणि विद्यार्थी आणि पालकांद्वारे ही लढाई आम्ही अशीच चालू ठेवू आणि या सरकार जोपर्यंत हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही झुकणार नाही. आमची रस्त्यावरची लढाई ही अशीच चालू राहील. आतापर्यंत कोणत्या शाळा बंद नाही झाल्या? बंद बऱ्याचशा झाल्या. हा, आणखी एक सांगायचं की अमरावती जिल्ह्यातील 225 पेक्षा शाळा या बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा शाळा या बंद झालेल्या आहेत. या मोर्चापूर्वी आम्ही ज्या अमरावती जिल्ह्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या 225 शाळा आहे त्या बऱ्याचशा शाळांमध्ये जाऊन आम्ही भेट दिली. तिथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि तिथे जर त्या मला सांगा तर त्या गावाचा लोकसंख्या दरच कमी असेल, जन्मदरच कमी असेल तर तिथे पटसंख्या कशी वाढणार. आणि हे सरकार म्हणतं पटसंख्येच्या नावाखाली ही शाळा बंद करणार. मला सांगा जर पटसंख्येच्या नावाखाली त्या गावातील तुम्ही जर शाळा बंद केली तर त्या विद्यार्थ्यांनी शिकायचं कुठे? म्हणजे हे सरकार त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा घाट घालत आहे आणि AISF या विरोधात आतापर्यंत ही लढत होती, लढत राहील आणि यापुढेही सरकारला जोपर्यंत हा निर्णय मागे घेणार नाही शाळा बंद करण्याचा तोपर्यंत AISF लढत राहील.